प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो की देव बाप्पाने बऱ्याच दिवसानंतर तुमची आठवण म्हणाली. प्रियांनो, मी असा सेवक आहे की देवाने दाखवल्याशिवाय मी कुठं पाहिजे. कारण माझा देव भेटायला जाणं महत्वाचं आहे, माझं जाणं काही महत्वाचं नाही. मी माझ्या बुद्धीने कुठेही गेलो ना, माझ्या बुद्धीने काही एक होणं संभव नाही. पण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जर माझं जाणं झालं, त्या ठिकाणी कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप्पाने आज मला संध्याकाळी तुमची आठवण दिली. तर मला आज केडगाव वाटत होतं देव बाप दाखवीत, तर केडगाव नाही दाखवलं देव बाप्पाने. आणि कोकोडीचा तुमचा चेहरा दाखवला होता. प्रभू, जो चेहरा तू दाखवतो त्याच ठिकाणी मी जाणार. तिथं 2 मिनिटाची प्रार्थना जरी माझ्याच्याने झाली, तुझी इच्छा मी पूर्ण केली असं समजून साऱ्या रोडने मी हर्ष, आनंद, उत्साह, जल्लोष करतो. कारण देवाची इच्छा पूर्ण करणं हे आमच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय, कशासाठी ठेवलाय? देवाची इच्छा पूर्ण करायची आणि देवाच्या राज्याचा आनंद घ्यायचा, यासाठीच आहे ना. जगातले विश्वासणाऱ्यांनी पण विश्वास ठेवलाय, कशासाठी ठेवलाय? हेच कारण आहे ना, का दुसरं कारण नाही? प्रत्येकाचं आहे का वेगळं कारण स्वर्गाविना? सगळ्यांना स्वर्गात जाण्याची आशा आहे. आणि देव बाप्पाला पण आपल्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गातच घेण्याची आशा आहे. पण एक अट आणि शर्त त्यांनी ठेवलेली आहे. ही अट आणि शर्त आपण प्रार्थना झाल्यावर बघूया की काय अट आणि शर्त देव बाप्पाची आहे हर विश्वासणाऱ्यांना स्वर्गात घेण्यासाठी. सुरुवातीची प्रार्थना प्रेरणादायी करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराच्या, आतापर्यंत सांभाळलं तुला धन्यवाद देते बाप्पा. ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. बाप्पा, आम्ही रात्रीच्या समयी जे वचन वाचणार आहे ते तू आशीर्वादित कर. प्रभू ख्रिस्ता ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हा सर्वांना दे बाप्पा. प्रभू ख्रिस्ता तो संदेश सांगत असताना पाळसाहेबांचे तोंडी शब्द त्यांचे नसून तर बाप्पा तुझे असू दे बाप्पा. प्रभू ख्रिस्ता वचन सांगण्याचं बुद्धी चातुर्य बाप्पा तू त्यांना पुरव बाप्पा. आणि बोल तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराज्य तू म्हणतो जे तो तिघे तेथे मी उपस्थित आहे, तो आमच्यात उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे बाप्पा. विश्वास तू पूर्ण करणार देश म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडन प्रार्थना केली म्हणून पितेतोय. आमेन. सर्वांची एकच आशा आणि इच्छा आहे स्वर्गात जाण्याची. देवाला पण आपल्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गातच घेण्याची इच्छा आहे. पण त्यांनी एक अट आणि शर्त त्यासाठी ठेवलेली आहे. काय अट आणि शर्त आहे ते आपण वचनातून पाहूया, काढूया. त्यासाठी आपण एक वचन, नीतिसूत्रे 13वा अध्याय 18वं वचन. नीतिसूत्रे 13वा अध्याय 18. बोधाचा अव्यय करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणाऱ्याला सन्मान पावतो. बघा, बोधाचा अव्यय करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होते. प्रियांनो, हे जे शब्द आहेत दारिद्र्य आणि लज्जा, मनुष्याची बुद्धी ना शारीरिक किंवा सांसारिक गोष्टीविषयीच लज्जा किंवा दारिद्र्य याविषयी या शब्दाला घेत असतील. परंतु देव बाप्पाला या ठिकाणी शारीरिक दारिद्र्य आणि लज्जा याविषयी नाही बोलायचं. आता बोधाचा अव्यय, बोध जेव्हा देवबाप करतो तेव्हा कोणता बोध करणार? देवबाप हा बोध करणार का? संसार यात्रेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त आनंद लुटण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या शब्दाकड, माझ्या वचनाकड, माझ्या आज्ञापालनाकड दुर्लक्ष करीत राहा असं देवबाप सांगणार का? त्या वचनाचा असा अर्थ आहे का? देवबाप या वचनातून आध्यात्मिक गोष्टीला प्रगट करतो. प्रियांनो,
व्यक्ती जो आहे आज जगामध्ये प्रभूच्या नावामध्ये, तो व्यक्ती साधारण जरी प्रभू मध्ये असला ना, प्रभूला तो मान्य आहे, परंतु तो प्रभूचा बोध आणि इशारा याचा कधी अव्यय करणारा नसावा. कारण देवाचा बोध आम्हाला आत्मिक जीवनामध्ये आशीर्वाद देण्याचा असतो आणि आत्मिक बोधच आम्हाला देवाच्या राज्यामध्ये घेण्यास सक्षम आहे. देव बाप्पाने शारीरिक जीवनाला तेवढं स्थान दिलेलं आहे जेवढं स्थान देण्याची प्रभूची इच्छा विश्वासणाऱ्यांकरता आहे. परंतु विश्वासी शारीरिक जीवनाला आत्मिक जीवनापेक्षा जास्त श्रेष्ठ स्थान कधी कधी देतात. यांनो, कधीही जीवनामध्ये शारीरिक जीवनाला आध्यात्मिक जीवनापेक्षा मोठं करू नका. कारण तिथं तुम्ही आध्यात्मिक जीवनाला छोटं आणि शारीरिक जीवनाला मोठं केलं, समजून घ्यायचं की तुम्ही प्रभूच्या बोधाचा अव्यय केला आहे. आणि मग जिथं प्रभूच्या वचनाचा अव्यय झालेला आहे त्यांना आत्मिकरित्या लज्जा आणि दारिद्र्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला या दोन गोष्टी मिळतात ना प्रियांनो आध्यात्मिकरित्या, तो कधी वचनाकडे लक्ष देत नाही. तो चर्चला जाण्याला टाळमटाळ करतो. तो प्रार्थना देखील करण्यामध्ये एवढा इंटरेस्टेड राहत नाही. जो याच गोष्टी करत नाही, मग त्याच्याकडून आज्ञापालन होणं किती संभव होईल हो? आज्ञापालन तर तो करतच नाही. आज्ञापालन काय म्हणतात ते त्याला कळतच नाही. मग तो बोलताना इतकी हिंमत पण करायला घाबरत नाही कधी कधी. माझं मन, माझी बुद्धी मला जे सांगन तेच मी ऐकणार आहे. मला बाकी कोणाचा सल्ला चालत नाही. मला काही एक मी मान्य करत नाही. माझी बुद्धी आणि माझं मन मला जे सांगन त्याच्यासाठी मी सर्व काही करायला तयार. यानं एक वचन बघूया आपण बायबल मधून. आता हा विचार चाललाय ना, याच विचाराला अनुसरून पहिले करंथीकराचं पत्र 6वा अध्याय 19-20 वचन वाचा बरं. काय म्हणतोय प्रभू त्या ठिकाणी? पहिले करंथीकराचं पत्र. शरीर तुम्हामध्ये वसणारे जे पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही आणि तुम्ही आपले नव्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. बघा आता, तुम्ही स्वतःचे नवा, म्हणजे देवबाप सांगतो की तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्हाला मोलाने मी विकत घेतलंय. आता जर एखाद्याने आम्हाला मोलाने विकत घेतलंय, कशासाठी मोलाने विकत घेतलं जातं? आता तुम्हाला समजण्यासाठी याच घरातली एक गोष्ट जो फॉर एक्झाम्पल मी देतो. आता हे कपाट तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांनी कधी खरेदी केलेलं माहित नाही. किती वर्ष झाले असतील हे पण मला माहिती नाही. पण हे कपाट खरेदी करण्याचं कारण काय होतं? शो म्हणून हे कपाट खरेदी केलं मम्मी पप्पांनी. कदाचित त्या बाळांचा जन्म झाला होता का नव्हता हेही मला माहिती नसणार आहे. अच्छा, ठीक आहे. आजींनी खरेदी केलं. कशासाठी खरेदी केलं? खरेदी करण्याचं कारण काय? हे कपाट आज वर्षानुवर्ष या घरामध्ये आहे. काय कारण आहे म्हणून खरेदी केलं ना. याचं मूल तुम्ही जे दिलं, जे काय असेल त्या समयामध्ये किंमत, ती कशासाठी दिली? की आम्हाला या कपाटाचा उपयोग व्हावा. बरोबर? तुम्ही शो म्हणून हे कपाट खरेदी केलं का? नाही, माझ्याकडे खूप पैसे आहेत, चला माझे पैसे असेच गेले तर मला काही वाईट वाटणार नाही म्हणून कपाट खरेदी केला, असं आहे का? या कपाटाचा तुम्ही वर्षोनवर्ष जसा पण उपयोग तुम्हाला करणं संभव आहे तसा तुम्ही या कपाटाचा उपयोग करता. बरोबर? आता देवाने जर आम्हाला खरेदी केलं, तो म्हणतो 20वं वचन वाच बाळा, ते करंथीकराचं 6व्या अध्यायाचं 20वं वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
बघा देव म्हणतो तुम्हाला मी मोलाने विकत घेतलंय. आता मोलाने विकत घेतल्यावर देव बाप्पांनी पण काही किंमत दिली असं ना आम्हाला खरेदी करण्याची. आता तो जर मोलाने खरेदी केलं म्हणतो तर त्याने कोणतं मोल दिलंय? त्याने आपल्या शरीरातलं रक्त ना रक्त, पाणी ना पाणी आम्हाला खरेदी करण्यासाठी दिलेलं आहे. आणि सैतानाने येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये रक्त आणि पाणी ठेवलं नाही, निकामी करून टाकलं. जेव्हा येशूच्या शरीरात भाला भोकसण्यात आला प्रियांनो या ठिकाणी, त्यावेळेस वचन सांगतं की पाणी बाहेर आलं. जे काही येशू ख्रिस्ताच्या शरीरात पाणी होतं ते पाणी सुद्धा ठेवलं नाही सैतानाने. आणि त्यानंतर प्रभूने आपल्या पित्याला हाक मारली, म्हणाला पूर्ण झाले. पूर्ण झाले हा शब्द बोलल्यावर देव बाप्पाने आपला प्राण देव बाप्पाच्या हातात सोपवून दिला. यांनो आमच्या येशूने इतकी मोठी किंमत आम्हाला खरेदी करण्यासाठी जर दिली ना तर त्याचा काहीतरी उपयोग होण्यासाठी दिलेले आहे. आज आम्ही प्रभूच्या नावात आहोत, काहीतरी प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव बाप्पाने आपल्या नावात आम्हाला घेतलंय. आणि तो याही गोष्टीला कसं बोलतो पाहूया जरा वचनातून. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 16वं वचन बघा काय म्हणतोय प्रभू त्या ठिकाणी. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. बघा आता तो म्हणतो तुम्हाला मी निवडलं म्हणून तुम्ही माझं नाव घेता. मी जर तुम्हाला निवडलं नसतं तर तुम्ही माझं नावही घेतलं नसतं, तुम्हाला माझ्या नावाची ओळखही झाली नसती आणि तुम्ही काही माझं केलं पण नसतं. त्याने जर आम्हाला निवडलंय तर त्याने सांगितलंय की तुम्ही फळ द्यावे. आज हे फळ द्यावे ना अनेकांना कळत नाही. अनेक जण आज या फळाच्या गोष्टी विषयी अज्ञानी आहेत. आणि या अज्ञानाचं कारण काय आहे? ज्यांना पवित्र आत्मा चालवित नाही किंवा ज्यांना पवित्र आत्मा बोलत नाही त्यांना कळत नाही अरे फळ द्यावं म्हणजे काय करावे. प्रियांनो फळ देण्यामागं एक मोठा अर्थ आहे. पहिलं फळ देण्याचं कारण काय आहे? आम्ही देवाचं ऐकणारे असलं पाहिजे. देव बाप आम्हाला जो आदेश देईन त्या आदेशाला आम्ही कधी किंतु परंतु करू नये. देव जे आम्हाला सांगन आम्ही निमूटपणे ऐकणे, त्याप्रमाणे करणे. आणि मग जसजसं आम्ही सेवेमध्ये वाढू, जसजशी आमच्या शरीराची वाढ होईल तस तसं आम्ही देवाची योजना पवित्र शास्त्रातून देव बाप आम्हाला कळवित राहील. प्रियांनो आता तुम्ही रोज एक अध्याय वाचणं चालू ठेवलंय का बंद केलंय मला सांगता येणार नाही. कारण मी बरेच दिवसानंतर आज आपल्या परिवारामध्ये प्रभूच्या नावाने आलोय. किती जणांनी आज एक अध्याय वाचलाय? अरे बाळांनो कधी अध्याय वाचणं बंद करू नका. एक अध्याय 24 तासामध्ये कमीत कमी वाचतच जा. पण तो अध्याय असा वाचायचा, पुढं पाठ आणि मागं सपाट नाही वाचायचा. मी काय वाचलं मलाच माहित नाही, कोणत्या पुस्तकातून वाचलं ते पण माझ्या ध्यानात नाही आणि त्याच्यात काय लिहिलं होतं ते तर मला मुळीच माहिती नाही. मग तुम्ही वाचन काय केलं? तुम्हाला जर कोणत्याच गोष्टी माहित नाही मग तुम्ही ते अध्यायातून वाचलं तरी काय? रोजच आहे ना त्यांचं. यांनो 30% फक्त अपेक्षा ठेवा. कारण तुमची मनोवृत्ती तुमची भावना प्रभू समजतो की हे अजून लहान माझ्या मुली आहेत म्हणून 30% अपेक्षा ठेवायची. कधीही 100च्या अपेक्षा इतक्या लवकर करायची नाही. मग तुम्हाला माहिती ना सचिन कासवाची गोष्ट ध्यानात ठेवायची. ती गोष्ट नेहमी जो हळूहळू प्रभूच्या नावामध्ये चालतो ना तोच आशीर्वादित आहे.
जो सशासारखं पाळण्याची इच्छा ठेवतो ना त्याला विजय मिळणार नाही. तो किती म्हणलं ना मी फार बायबलचा अभ्यासक आहे, मी बायबलला फार मी असे शब्द ऐकले ना काही जणांच्या तोंडून, काही जण म्हणतात या बायबलला उकडून मी पेलोय. इथपर्यंत बोलायची हिंमत आणि साहस आजचे विश्वासणारे काही सेवक करत आहे. या बायबलला उकडून आम्ही पिलो. हे काय उकडून पिण्याची वस्तू आहे काय बायबल? म्हणजे दाखवायचं त्यांना की मी तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त बायबल वाचलं. जो जास्त बायबल वाचणार आहे ना प्रियांनो त्याच्याजवळ देवबाप काहीच ठेवीत नाही, काहीच ठेवीत नाही. तो किती म्हटला ना माझ्या जीवनात मी एवढ्या वेळेस बायबल वाचले तेवढ्या वेळेस वाचले, देवबाप त्याच्याजवळ काही ठेवीत नाही. पण जो हळूहळू कासवासारखं वाचतो ना बायबल, 1982 साली मी प्रभू मध्ये आलोय. 1982 साली बर का, 27 ऑक्टोबर 1982 दुपारी संध्याकाळी 6 वाजता मी प्रभू येशू ख्रिस्तावर हृदयाने आत्मेने विश्वास ठेवलाय. त्या समयापासून आज या ठिकाणी प्रार्थनेला बसण्यापर्यंत मी माझ्या भावी जीवनामध्ये फक्त 2 वेळेस बायबल पूर्ण वाचले. किती वेळेस वाचलंय? 2 वेळेस. 82 साल कुठं आणि 2025 कुठं. तिसऱ्यांदा बायबल मी आता वाचन करत आहे पण पूर्ण झालेलं नाही. नीतिसूत्रामध्ये सध्या मी वाचन करत आहे. तिसऱ्यांदा मी बायबल वाचित आहे प्रियांनो. माझं स्टॉप झालेलं बायबल मी पुन्हा वाचन सुरू केलंय. माझे एवढे वर्ष गेले, एवढ्या वर्षामध्ये मी 2.5 वेळेस धरून चालूया बायबल वाचलंय. पण मला आनंदाने गौरवाने देवाच्या इच्छेसाठी बोलायला आनंद वाटतो की देव बाप्पाने मला 30% या बायबल मधून आशीर्वाद दिलाय. मी फार बायबल वाचलेलं नाही, पूर्ण बायबल वाचण्याची माझी संख्या फार थोडी आहे, पण 30% माझ्या देवाने मला दिलंय. म्हणून आज मी सेवक आहे आणि सेवा करतो. प्रियांनो, आम्ही ध्यान देऊन जर कोणती गोष्ट वाचली केली ना त्याच्यामध्ये देव बाप्पाचा आशीर्वाद असतो. पण ही गोष्ट करणं कशी असली पाहिजे? देवाच्या इच्छेने असली पाहिजे. म्हणून वचन काय सांगतं? जो बोधाचा अभ्यास करतो तो व्यक्ती देवाला नापसंत आहे. मी रोज बायबल वाचता. नवीन करार वाचता का जुनं करार? हो, नवीन करार. तू बाळा? 2 नवीन करार वाचून झालं आता चालू केलं. अरे वा गुड. म्हणूनच अभ्यासामध्ये हुशार आहे. देव बाप्पाला अधिक आशीर्वादित करू. देवाचं वचन वाचायला कधीही कंटाळा करायचा नाही. आणि जेव्हा बायबल वाचताना बाळांनो तुम्ही तेव्हा एक गोष्टीची खबरदारी घ्या, कारण अनुभव माझ्या जवळ आहे. आज माझं वय जे काही चाललंय त्या अनुभवातून सांगतो. बायबल वाचन करत असताना किंवा शालेय अभ्यास करत असताना दोन्ही गोष्टी करता ती गोष्ट लागू आहे. असं नाही की बायबलसाठी आहे आणि शालेयसाठी नाही. कधीही डोक्यामध्ये कोणतेच विचार आणायचे. ते शालेय अभ्यास असो या बायबल वाचन असो, एकदम मन फ्रेश ठेवायचं. देवाच्या सानिध्यात असलं देव बाप्पाला म्हणायचं, देव बाप्पा तू आणि मी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही माझ्यामध्ये तुझ्यामध्ये आलं नाही पाहिजे. शालेय अभ्यास करत असताना प्रभूकडे मागणी करायची, प्रभू मी शालेय वाचन करते, मला जे काय वाचन मी करते ते पाठ होऊ दे, कारण हे मला परीक्षेमध्ये लिहायचंय. प्रियांनो, या गोष्टीची खबरदारी जर घेतली ना बघा जीवनामध्ये तुम्ही किती टॅलेंटेड व्यक्ती बनणार आणि किती ज्ञानाने तुम्हाला देवबाप भरणार. प्रियांनो, देवबाप सगळं देण्याची आशा करतो, फक्त आम्ही देवाकडून घेण्याची इच्छा केली पाहिजे. म्हणून देवबाप म्हणला, मी तुम्हाला मोलाने विकत खरेदी केलंय, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. हे 2 शब्द देऊन देवबाप प्रगट करतो
की तुम्ही माझी प्रजा आहात. आणि जिथं देवाची प्रजा म्हणून देवबाप ज्याला नाव देतो प्रियांनो, त्या प्रजेला तो स्वर्गाच्या बाहेर ठेवील का? वाटतं का तुम्हाला स्वर्गाच्या बाहेर राहील? परंतु या प्रजेने एक गोष्टीची खबरदारी आणखी घेणं गरजेचं आहे. कोणती? वचनातून दाखवतो. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे ज्ञान दान प्राप्त होईल. प्रियांनो, जीवनामध्ये कधीही बायबलच्या कोणत्याही शब्दाला, कोणत्याही वचनाला दोष लावायचा नाही. ती देवाची प्रॉपर्टी आहे. देवाने देवाच्या गौरवासाठी आम्हाला दिली. कधी म्हणायचं नाही, नाही बाबा हे मला चलत नाही, 2 वचन आहे, मी एकाला घेईन एकाला सोडीन. देव बाप्पाने 2 वचन ठेवायला जर घाबरला नाही तर आम्ही स्वीकारायला का म्हणून घाबरतो? देवाने एक घ्यायला सांगितलं, त्याचा पण अर्थ सांगितलाय देव बाप्पाने. देव बाप्पाने 2 वचनाचा अर्थ एक बाप्तिस्मा घेण्यामध्ये देखील प्रगट केलाय. आणि या दासाने 3 ते 4 वेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये एक बाप्तिस्मा कसा घ्यायचा ते संदेश आजही माझे युट्यूबला चालले. प्रियांनो, देव बाप्पाने कसा एक तऱ्हेचा बाप्तिस्मा घ्यायचा, चांगल्या रीतीने जसं देवाला योग्य वाटलं तसं 3 ते 4 वेळेस माझ्या मुखातून प्रगट केलेला आहे. प्रियांनो, जगामध्ये सर्व खोटं बोलतील बर का, सर्व ठकवतील, सर्व एकमेकाच्या विरोधात जातील. देवाचा आत्मा कधी ठकवणार नाही, कधी फसवणार नाही. देवाचा आत्मा कोणाच्या विरोधात पण जाणार नाही. तो जे काही सरळ आहे ते सरळ सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण हे सरळ कधी कधी आम्हाला आवडत नाही. आम्हाला ना 2 बाप्तिस्म्याच्या वचनापैकी एका वचनाची फार काळजी आहे, एका वचनाची अजिबात काळजी राहिलेली नाही. म्हणून ज्याची आम्हाला काळजी नाही ना, त्याच्या विरोधात काही पण बोललं जातंय, त्याच्या विरोधात काही पण स्पष्टीकरण केलं जातंय. आणि त्या वचनाला बायबलमध्ये आहे का नाही असं काहींचा समज आता व्हावयाला लागलेला आहे. काही जणांना तर तो रेफरन्स सांगितला की ते रेफरन्स त्यांना आवडत नाही. ते म्हणतात या रेफरन्सचं नाव काढू नका, आम्हाला माहित आहे या रेफरन्स मध्ये काय लिहिलेलं आहे. आणि या रेफरन्स मध्ये जे लिहिलंय बायबलच्या वचनात ते आम्ही कधी आमच्या जीवनात पूर्ण नाही करणार. यांनो, जर आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनात पूर्ण केलं नाही, देवाचं आम्ही ऐकलं नाही, आमचं स्वर्गात जाणं होईल का? होईल का आमचं स्वर्गात जाणं? देवाने आपल्या राज्यात आम्हाला घेतलंय, कशासाठी घेतलंय? त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी घेतलंय का आमची इच्छा पूर्ण होण्यासाठी घेतलंय? कोणाची इच्छा पूर्ण होण्यासाठी घेतलंय? देव बाप्पाने आम्हाला आपल्या राज्यात त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून घेतलंय ना. मग जर त्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी जर त्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय तर मग आम्हाला देवाचं ऐकणं गरजेचं आहे. आमच्या मनाचं काही करणं आमच्यासाठी योग्य नाही. आम्ही फक्त देवाचा आदेश ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं यामध्येच आमचा आशीर्वाद आहे. पुढच्या वचनाकडे जाऊया. आणखी एक वचन पाहूया आपण, काढूया नीतिसूत्रे. त्यासाठी 13वा अध्याय काढूया आणि 20वं वचन वाचा. सुज्ञांनी सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खांचा सोबती कष्ट पावतो. सुज्ञांबरोबर संगती कर किंवा सुज्ञाना बरोबर राहा तर तुझी शारीरिक आत्मिक दोन्ही गोष्टीची उन्नती होईल. दोन्ही गोष्टीमध्ये तुला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो,
सलमोन राजाने सुज्ञानाबरोबर राहण्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी नीतीसूत्रात सांगितल्या. आम्ही जर चांगल्या बरोबर संगती ठेवली ना प्रियांनो, तर आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या क्रिया, चांगल्या गोष्टी आपोआप यायला सुरुवात होते. पण आम्ही जर वाईटाची संगत धरली तर आमच्यामध्ये जे काही चांगलं आहे ना, चांगलं ज्याला आम्ही म्हणतोय खूप सुंदर आहे माझ्यामध्ये, ते वाईटाबरोबर संगती धरल्यामुळं चांगलं निघून जात आणि वाईट आमच्यामध्ये यायला सुरुवात करतं. म्हणून प्रियांनो, कोणाबरोबर संगती करावी याविषयी नीतीसूत्रामध्ये सलमोन राजाने फार सुंदररित्या आपल्या प्रजेला सांगितलेलं आहे. प्रियांनो, नीतीसूत्रे असं पुस्तक आहे या बायबलमध्ये. याला जर आम्ही ध्यान देऊन वाचलं ना प्रियांनो, तर इतका आशीर्वाद या नीतीसूत्राच्या पुस्तकामध्ये आहे. आणि दुसरं पुस्तक योबाचं जर आम्ही ध्यान देऊन वाचलं ना, योबामध्ये व्यक्ती प्रभूमध्ये कसा राहिला पाहिजे, कसा प्रभूमध्ये टिकन, कसा प्रभूच्या आशीर्वादाने भरण, याविषयी योबाच्या पुस्तकामध्ये फार सुंदररित्या सांगण्यात आलेलं आहे. आणि असं जाणकार म्हणतात बरं का, आता कितपत खरंय मला नाही माहिती, पण जे मी माझ्या तरुणपणामध्ये ऐकलं होतं ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी तरुण होतो त्यावेळेला मला असं सांगत होते काही जण की तुला जर बायबल वाचायचं ना तर योबाच्या पुस्तकापासून वाचन कर. योबापासून जर वाचन केलं ना बायबलचं, तुला चांगल्या प्रकारे बायबल समजल. मी म्हणायचो, अरे बापरे, योबाचं पुस्तक तो स्तोत्र संहितेच्या अलीकडे, अगोदरचे किती पुस्तक सोडून द्यावे लागतील आणि योबाला जर वाचलं तर मग माग परत उत्पत्तीकडे यावं लागल. यांनो, जाणकार का असं म्हणतात, कारण आम्हाला जीवनामध्ये जर प्रभूमध्ये चांगल्या खंबीर रीतीने स्टँड आमचं उभं करायचं असेल, पाया आमचा मजबूत करायचा असेल, तर योबात सारखा मजबूतीचा पाया दुसरा कोणताच नाही बायबलमध्ये. कारण योबाचं पुस्तक इतकं धीराचं, इतकं आशीर्वादाचं पुस्तक आहे. हा योबाने थोडासा प्रभू परमेश्वराबरोबर संवाद केला, वाद केला, काही प्रश्न प्रभूला विचारले, एवढे जर योबाच्या गोष्टी त्यामधून वगळल्या ना प्रियांनो, तर बाकी गोष्टींमध्ये योबाने प्रभूसाठी काय काय केलं, काय काय त्याने आपल्या जीवनाला कशी झळ खाल्ली प्रभूसाठी, हे सविस्तररित्या योबाच्या पुस्तकामधून आम्हाला शिकायला मिळतं. म्हणून प्रियांनो, सुज्ञानी जर आम्हाला बनायचं असेल तर बायबल वाचण्यासारखा दुसरा सुज्ञानाचा मार्ग नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही संगती चांगल्या व्यक्ती बरोबर जर केली तर आमचं भावी जीवन शारीरिक आणि आत्मिक दोही जीवनामध्ये आम्ही आशीर्वादाने भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणखी एका शब्दाकडे आपण जाऊया. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याने आणखी एक गोष्ट सांभाळणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट, शेवटची गोष्ट मी सांगणार आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. फार महत्वाचा विचार 3ऱ्या वचनातून तुम्हाला मी सांगणार आहे. पाहूया, त्यासाठी नीतीसूत्रेच काढूया. 14वा अध्याय 29वे वचन. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिमान होय. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही, काय म्हटले, ज्याला क्रोध येत नाही तो काय? महाबुद्धिवान. महाबुद्धिवान म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यक्ती तो आहे. पण हा क्रोध आहे ना,
योग्य ठिकाणी येऊ द्यायचा नाही ना अयोग्य ठिकाणी येऊ द्यायचा असं त्याला बुद्धिमान नाही म्हणता येणार. सर्व ठिकाणी त्याला क्रोध आला नाही पाहिजे. चांगल्या गोष्टींमध्ये तर कधी येतच नाही सहसा क्रोध, पण वाईट गोष्टींमध्ये विशेष करून क्रोध आला नाही पाहिजे. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, कोणी जर हू म्हणलं तर आपण तू म्हणायला उभं नाही राहायचं समजण्यासाठी. जो हू म्हणतो ना त्याला तू उत्तर देणारा देव महाबुद्धिमान होईल का देवाच्या नजरेत? देव म्हणून का हा महाबुद्धिमान आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, कधी पण तुम्हाला जगातला कोणताही व्यक्ती पाहत नसला ना, कोणताही व्यक्ती तुम्हाला बारकाईने पाहत नसला हरकत नाही, पण देवाचे नेत्र तुम्हाला बारकाईने पाहत आहेत. कसे पाहत आहेत बघूया जरा वाचन करून. नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. पाहिलं, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे आणि ते बरं पण बघतात आणि वाईटही बघतात. देवाचे नेत्र बरं बघतात आणि वाईट सोडून देतात असं करत नाही. प्रियांनो, जीवनामध्ये नेहमी एका गोष्टीचं भय धरून जर वागण्याचा प्रयत्न केला ना, तो व्यक्ती देवाच्या सानिध्यापासून कदापि दूर जाणार नाही आणि देवाच्या अनुशासनामध्ये राहण्याशिवाय त्याला चैन पाडणार नाही. कोणती गोष्ट त्यांनी फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे, मला कुणी नाही पाहत पण मला देव पाहतो. देवाचे नेत्र मला 24 तास माझ्याकड लागलेले आहेत. असं हर विश्वासणाऱ्याने, हर सेवकाने आपल्या जीवनामध्ये भय धरून जर चालण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, तर एक गोष्ट सेवकासाठी पण प्रभू करील आणि विश्वासणाऱ्यासाठी पण प्रभू करील. कोणती गोष्ट करील? वचनातून पाहूया. रोमकरस पत्र 16वा अध्याय 20वे वचन. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवी. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. बस. शांतीचा देव सैतानाला लवकरच तुमच्या पायाखाली तोडवेल. सांगा, कोणाला सैतानाला पायाखाली घेण्यासाठी इन्कार करूशे वाटतं का? कोणी म्हणन का नाही नाही मला सैतानाला पायाखाली घ्यायची ना भीती वाटते बाबा, नको नको नको, माझ्या पायाखाली कळलेलं सैतान, काय आवश्यकता नाही मला सैतान पायाखाली येण्याची. प्रियांनो, हर विश्वासणाऱ्याला वाटतं सैतानाला मी पायाखाली ठेवावं. आणि म्हणून चर्च मध्ये जेव्हा प्रार्थनेमध्ये विश्वासणारे जातात ना, भावनाविषयी बोलतात बर का. काय बोलतात? सैतान माझ्या पायाखाली आहे. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, सैतान तुमच्या पायाखालीच असला पाहिजे, पण तसं वागणं तुमचं असलं तर पायाखाली येईल ना. आणि त्याला वागण्यासाठी आम्हाला क्रोध आला नाही पाहिजे. हे सर्वात महत्वाचं कारण आहे सैतान आमच्या पायाखाली येण्याविषयी. आणि प्रियांनो, आम्ही काही गोष्टी जर पाळल्या तर देव बाप आम्हाला निश्चित आशीर्वाद देईल. प्रियांनो, योबाच्या पत्नीने योबाला एक वाक्य बोलली, माहिती तुम्हाला काय बोलली योबाची पत्नी योबाला? कुणाला माहिती योबाला त्याची पत्नी काय वाक्य बोलली? आहे माहिती? नाही, काढूया. योबाचं पुस्तक 2रा अध्याय 9वं वचन. बघा योबाची पत्नी काय बोलली योबाला. स्तोत्र संहितेच्या अलीकड 2रा अध्याय 9वं वचन. तेव्हा त्यांची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय?
देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. बघा, योबाची पत्नी जेव्हा योबावर संकट आलं तेव्हा योबाची पत्नी योबाला म्हणली, अजूनही देव करीत बसलाच काय? देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि मरून जा, कारण तुमचा आता जगण्यात काय अर्थ नाही. तुमच्या जवळ काहीच राहिलेलं नाही. तुम्ही राजा राहिले नाही, तुमच्या जवळ अस्तित्व राहिलं नाही. तुम्ही फार कंगाल झाले. आता तुमचं जगण्यात काय अर्थ नाही. तेव्हा योग 10व्या वचनात बोलला, देवाकडून सुखच घ्यावे का, देवाकडून दुःख घेऊ नये का? आणि मग योग पण आपल्या पत्नीला म्हणला, मूर्खतेसारखं तू काय बोलतेस? देवाकडून सुख घ्यावे, दुःख घेऊ नये का? आणि या वाक्याने योबाने योबाच्या पत्नीला उत्तर दिलं. प्रियांनो, आता योबाने आपल्या भावी जीवनामध्ये कधीही आपल्या पत्नीला अपशब्द बोलला नसेल, कारण तो इतका सरळ आणि इतका धार्मिक होता. जो सरळ आणि धार्मिक असतो ना, तो कधी कोणाची भावना दुखवीत नाही, तो कधी कोणाला अपशब्द बोलत नाही. परंतु जेव्हा योबाची पत्नी योबाला अशी बोलली, तेव्हा योबाने 10व्या वचनात योबाच्या पत्नीला उत्तर दिलं, अरे माझ्यावर संकट आलंय, हरकत नाही. देवाच्या नावाखाली संकट घेऊन मी मेलो ना, मला खूप आशीर्वाद आहे त्याच्यात, कारण देवासाठी मी माझा प्राण देतोय. यामध्ये माझा जीव समाधान मानीन. पण तू मला शारीरिकरित्या असं झळून मारण्याची विनंती करते, हे चुकीचं वाक्य तू बोलत आहे. हे योबाने आपल्या पत्नीला समजावून सांगितलं. आणि म्हणून योबाला देव बाप्पाने डबल आशीर्वाद दिला. बायबल सांगतं ना, यांनो डबल आशीर्वाद पण योबाला यासाठी आला, त्याने देवासाठी झळ खाल्ली. म्हणून आम्ही आज योग देवाच्या राज्यामध्ये आहे, पण आम्ही या पृथ्वीवर आहोत. आम्हाला पण जीवनामध्ये जे काही संकट येईल, जो काही त्रास येईल, जे काही छळ आमचा होईल, त्यामध्ये आम्ही देवाकडे पाहून नेहमी देवाचं गौरव करण्यासाठी सुसज्ज राहण्याची आम्ही तयारी करावी. हेच योबाच्या जीवनातून देव बाप आम्हाला शिकवित आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आम्ही निकिताताई प्रार्थना करतील शेवटची प्रार्थना करू. पवित्र ईश्वरा, ईश्वराच्या आठवणी सांभाळ. आम्ही जे वचन असतं वचन आमच्या अंतकरणात तू आम्हाला ईश्वराच्या आणि वचनात तू आम्हाला चालवा आणि घडवतो. वचन बुद्धीच्या आत्म्यात तू आम्हाला सर्वांना दे बाप्पा. बाप्पाच्या वचनात पूर्ण आणि पूर्णपणे वाढ तू आम्हाला सर्वांची कर. बसले प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते ईश्वराच्या. प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा तू पूर्ण कर. कुणालाही वाईट मार्गाने जाऊन देऊ नको. तुझ्या आणि तुझ्याच मार्गात चालव बाप्पा. या घराला तुम्ही तिचा आशीर्वाद कर. घरातील प्रत्येक वस्तूला तू आशीर्वाद दे. आपल्या आशीर्वादाने कर बाप्पा. बाळासाहेबांचं येणंच तू आशीर्वाद केलं, जाणं आशीर्वाद कर. त्यांना कसली अडचण येऊ देऊ नको बाप्पा. बाप्पा या रात्रीच्या समयाला जे प्रवास करत असतील त्यांना प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील त्यांना उत्तम आणि उत्तम आरोग्य दे बाप्पा. बाप्पा या रात्रीच्या समयाला आमचे नातेवाईक सर्वांसाठी ईश्वराची प्रार्थना करतो बाप्पा. प्रत्येकाच्या अडी अडचणी तू पूर्ण कर. प्रत्येकाचा सांभाळ करता, रक्षण करता आणि तारण करता तू. प्रत्येकाला आपल्या वचनात तू वाढव आणि चालव ईश्वराच्या. बाप्पा इथून तुमचा वेळ काळ समजून सर्व तुझ्या हाती देतो बाप्पा. इथून पुढे आम्हा सर्वांचा सांभाळ तू कर आणि तुझ्याच नावाचं कर. प्रार्थना त्याच्या प्रिय आणि गुणावर आमेन. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझी इच्छा मान्य हो. आमची रोजची भाकर आज चपाती दे. जसे आमच्या जीवनात सुरू होते तसे आमच्या जीवनात आम्हाला सोड आणि आम्हाला कुशल तर आम्हाला सर्व सोड. कारण की राज्य, समाधान आणि गौरव ही सर्वात तुझी आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय कर. आमेन.